Hello. Hello, ma'am. Hello. Hello, ma'am. आवाज येतोय? हो मॅम. हो मॅम. Shall we start? Yes, ma'am. Topic we have covered yesterday. मॅम आवाज हळू येतोय तुमचा. आता येतोय? आता येतोय. Okay. Which topic we have covered yesterday? Komal, are you at your home or somewhere? दुसरीकडे कुठेतरी आहेस? घरी आहे मॅम. बरोबर, ठीक आहे. What we have learned yesterday? Susceptibility. Susceptibility. From which author? H.A. Robert. H.A. Robert. Okay. What he has given about the susceptibility? डेफिनेशन पाहिली आणि 7 ते 8 पॉइंट्स पाहिले. आवाज रे. ओके. त्याच्यामध्ये कालच्या H.A. रॉबर्टने असं सांगितलंय की ससेप्टिबिलिटी डिफर्स फ्रॉम एव्हरी इंडिव्हिज्युअल. बरोबर आहे. अजून व्हॅक्युमचा एक पॉइंट पाहिला आपण. बरोबर. ही कॉल्ड इट ॲज अ व्हॅक्यूम. परफेक्ट. आणि त्या एक्झाम्पल्स वरून आपण काय कन्क्लूड केलं होतं? One man's meat is another man's poison. Yes, correct. One man's meat can be another man's poison. म्हणजे काय? You may not be susceptible to the thing where the person falls ill. आपण आपलं व्यवस्थित राहतो, पण एखादा माणूस हा त्याच्यावर आजारी पडतो. बरोबर आहे? हो. येस. एक्झाम्पल्स सांगू शकतात कोणी? मॅम एक हॉर्टिकल्चर. मॅम पोलार बिअरचं आपण बघितलं एक्झाम्पल. बरोबर. टायगरचं बघितलेलं. क्लायमॅटिक कंडिशन्स बघितलेल्या. बरोबर. आठवत आहे म्हणजे. ठीक आहे. सो फ्रॉम एक्झाम्पल्स वरून आपल्याला कळलं की द ससेप्टिबिलिटी मीन्स नथिंग बट द रिॲक्शन टू द एक्सटर्नल अँड द इंटरनल इन्फ्लुएन्सेस. अँड दिस ससेप्टिबिलिटी और रिॲक्शन जी आहे, it is present in all the living organism. It may be from the vegetable kingdom, it may be from animal kingdom. According to the adaptability, according to your body, everyone will react by changing the place, by changing the environment of that flora and fauna. The flora and fauna will not grow and they will not develop for the terrestrial life. Similarly, the animal kingdom मध्ये पण we have seen the certain example. So this is our body reaction which differs according to the individual. The some internal examples आपण कोणते बघितले? तर the some individual may fall sick on the seashore, but the another people feel better on the seashore. I have given you the example of nitramure. The symptoms are aggravated on the seashore. Nitramure symptoms, they will increase because of the weather on the seashore. So सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं, दॅट इज द पॉवर ऑफ असिमिलेशन अँड न्यूट्रिशन. आपण जेव्हा बाहेर जेवायला जातो, बाहेर काहीतरी खातो, तर आता तर सगळं ओपन झालं आहे, त्यामुळे आपण हे एक्झाम्पल घेऊ शकतो. याच्या आधीपर्यंत लॉकडाऊन कडक होता, तर आपण बाहेरचं काही खात नव्हतो. But nowadays everything is open, so you can order the food from outside, or you can also go to the hotel or restaurant and you can sit and you can eat there. If you are going with your family or if you are going with your friend, on the next day, if
तुमच्या ग्रुपमधून एखादा जण आजारी पडला, सो दॅट मीन्स ही इज मोर ससेप्टेबल टू दॅट फूड, ही इज इन्क्लाइंड टू दॅट फूड. सो तुमच्याकरता ते मीठ होतं, म्हणजे तुमच्याकरता ते जेवण होतं, बट फॉर दॅट पर्सन इट बिकेम अ पॉयझन, बिकॉज दिस कॉजेस द पॉयझन. म्हणजे त्या अर्थाने पॉयझन घ्यायचं नाही, पॉयझन म्हणजे विच इज हार्मफुल. बिकॉज ऑफ दॅट ही इन्क्लाइन टुवर्ड्स द सिकनेस. इतकं आपलं झालं होतं, बरोबर आहे? हो मॅम. समजलाय ना एवढं? याच्यात काही प्रॉब्लेम आहे? नाही मॅम. शेवटी मी तुम्हाला याच्या हे देईल आहे, जसं आपण सीकचं मी तुम्हाला दिलं होतं पीपीटी फॉर्म मध्ये, म्हणजे स्क्रीनशॉटच, तर तसं देते मी शेवटी. ठीक आहे. हो मॅम. सो डेफिनेशन काय सांगितली याचे रॉबर्टनी? Susceptibility primarily as the reaction of organism to external and internal influences. येस. सो दिस इज द रिॲक्शन आपण म्हणू. ऍक्शन आणि रिॲक्शनचे पण मी काल तुम्हाला काही त्याला काय म्हणतात, त्याला थोडंसं उलगडून सांगितलं होतं की दिस इज द ऍक्शन, दिस इज द रिॲक्शन अँड दिस इज दॅट इज द ससेप्टिबिलिटी. सो yesterday we have covered the definition. Now the next one. Human beings are susceptible to infection and contagion. Contagion means what? What is contagion? Contagion म्हणजे काय? अरे, कॉन्टॅजियस डिसीज म्हणजे काय? नो वन इज हियर. मी एकटीच बडबड करते. मग कॉन्टॅजियन म्हणजे काय? म्हणजे ते ना मॅम, ते एकापासून दुसऱ्याला पसरतं. मग आता कोरोना डिसीज इज अ कॉन्टेजियस डिसीज आहे ना, एकापासून दुसऱ्याला पसरतोय तो, अँड दॅट्स वाय इट लीड्स टू द पेंडेमिक. सर, तर ह्युमन बीइंग्स आर ससेप्टेबल टू इन्फेक्शन. वी आर मोर ससेप्टेबल फॉर द इन्फेक्शन अँड मच मोर ससेप्टेबल फॉर द कॉन्टेजियस डिसीजेस, बट इन व्हॅरियंट डिग्रीज. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की काही पेशंटला हँडल करताना काही डॉक्टरांना कोरोना झाला, पण काही डॉक्टरांना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात येऊनही दे आर नॉट हॅव्हिंग एनी सिम्पटम बिकॉज ऑफ द वॅरिंग डिग्री ऑफ ससेप्टिबिलिटी. One man will become infected in contact with diseased individual, while other will experience no effects whatever. ठीक आहे. दुसऱ्यांना काहीच होणार नाही का? Because of the varying degree of susceptibility to react to that particular stimuli. It is differ person to person. One person is made ill by noxious plant, हे पण आपण काल बघितलं होतं, while other man can handle them with a proper way. Certain people are capable of making a wonderful proving of drug, whereas other will show no reaction whatever. जे प्रूव्हर लवकर तुम्हाला सिम्पटम्स देतील त्याला आपण काय म्हणतो? विच टाइप ऑफ प्रूव्हर? idiosyncratic. Idiosyncratic. So we always want idiosyncratic prover, but we don't want idiosyncratic patient because they are overreactive. तुम्हाला डोस कसा द्या पहिले तर आपल्याला ओळखताच येत नाही की दिस इज द हायपर सेन्सिटिव्ह आहे की ऑर वीक पेशंट आहे, जोपर्यंत तुम्ही मेडिसिन त्याला देत नाही. अँड इफ द पेशंट इज ओव्हर सेन्सिटिव्ह तो 30 पोटेन्सीमध्ये पण कधी कधी प्रूव्हिंग देईल तुम्हाला. सो वी वॉन्ट अ प्रूव्हर इडिओसिंक्रेटिक, बट वी डोंट वॉन्ट अ पेशंट ॲज अ इडिओसिंक्रेटिक. अँड वीक पेशंट असतात, वीक प्रूव्हर्स असतात की ते 8, 10, 15 दिवस झाले तरी पण त्यांच्यामध्ये सिम्पटम्स डेव्हलप होत नाही. So this is again because of the varying degree of susceptibility. All these reactions have do with the susceptibility. So reaction is fast, the reaction is slow. The patient is get the infection, patient is not get the infection. Patient got the contagious infection, patient didn't got the contagious infections. All these things are
all related to your reaction, the reaction of your body, and that is nothing but the susceptibility. Further, he said that in analyzing susceptibility, when we want to analyze all above examples, आपण आधीच त्याला analyze केलंय, but he is analyzing now. We find it very largely an expression of vacuum in the individual. आपण हे कालच बघितलं की जेव्हा मी तुम्हाला पूर्ण समरी सांगितली होती की what is this susceptibility इन द व्ह्यू ऑफ द H.A. रॉबर्ट, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, हे कधीच विसरायचं नाही हा, की H.A. रॉबर्टनी ससेप्टिबिलिटीला दुसरं नाव कोणतं दिलं आहे तर व्हॅक्यूम. ठीक आहे. सो ही सेड दॅट की ही कंपेअर द ससेप्टिबिलिटी as with a vacuum. Susceptibility is expression of the vacuum in the individual, he said. ही लाईन महत्वाची आहे. whenever you are writing about the susceptibility according to H.A. रॉबर्ट, तर ही लाईन आली पाहिजे की he explained the susceptibility as an expression of vacuum in the individual. So and he illustrated, हे पण आपण काल पाहिलं होतं की he illustrated it by the desire for food. जसं मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं की whenever you feel hungry, this is your want, the want of your body, because भूख लागली आहे तुम्हाला. So vacuum is created inside your body. When you are taking the food, that vacuum will get fulfilled with all the nutrition, with all the proper content of your food, and you feel सॅटिस्फाईड. आपण सटायटी फील होते आपल्याला. आपल्या फिजिओलॉजीच्या बुकमध्ये सटायटी हा शब्द वापरलाय. हंगर अँड सटायटी, बरोबर आहे? आठवतं का फिजिओलॉजी? येस. आठवतं का? हो की नाही? सो वी फील द फिलिंग येते त्याच्यामध्ये की आता माझं पोट भरलंय. आपण जेव्हा जेवायला बसतो, पानात जेवढं वाढलंय तेवढं तर आपण पूर्ण संपवतो, पण त्यानंतर जर आपल्याला लागत असेल तर आपण परत घेतो. पण समजा कोणी वाढतच आहे, पानात वाढतच आहे आणि आपण खातोच आहे, असं कधी होतं? वी आर हॅव्हिंग द सटायटी. एक रिफ्लेक्स आहे आपल्याला की ऑन द बेसिस ऑफ दॅट आपल्याला कळतं, आपल्याला तो रिफ्लेक्स येतो की आता माझं पोट भरलंय. आपण म्हणतो की बस झालं, आता याच्यानंतर मी खाऊ शकणार नाही. सो ते व्हॅक्यूम एक एम्प्टी स्पेस क्रिएट होते आपल्या बॉडीमध्ये बिकॉज ऑफ द डिरेंजमेंट ऑफ व्हायटल फोर्स, आपण ब्रॅकेटमध्ये म्हणू. अँड बिकॉज ऑफ दॅट डिरेंजमेंट दिस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ मॉर्बिड स्टेट. तर इथे सिम्पल एक्झाम्पल जे आपलं डिझायर फॉर फूड आहे, सो आपण त्या व्हॅक्यूमला हंगर नाव देऊ. अँड वेन एव्हर यू आर टेकिंग द फूड, that proper nutrient, that proper content will fulfill that empty space, म्हणजे त्या व्हॅक्यूमला फुलफिल करेल. The vacuum attracts and pulls for the things most needed. मग तुम्ही आईला म्हणता किंवा जे तुमच्या घरी कोणी जे काही असेल त्यांना तुम्ही म्हणता की मला आता जेवायला वाढ. त्यावेळेस जर तुम्हाला जेवायला वाढलं नाही आणि तुम्हाला फालतूच्याच गोष्टी सांगितल्या करायला की हे काम करू नये, ते काम करू नये, गाणंच ऐक, मित्राशी बोलू नये, फोनच करू नये, मॅडमचं लेक्चर अटेंड कर, सगळ्यात शेवटची गोष्ट तर तुम्ही कधीच आयुष्यात करणार नाही. आधीच्या गोष्टी मे बी तुम्ही करू शकता, पण त्यावेळेस you will not feel the satiety. You want the food, you are having the desire for the food, so you want it. ते कोणीच रिप्लेस करू शकणार नाही. दॅट व्हॅक्यूम विल नॉट बी फुलफिल्ड other than the food, that are the same plane of vibration as the want of the body. So इथे want in the body काय आहे? The food. By other thing that vacuum will not get fulfilled. ती empty space भरणार नाही. ती vacuum will remain as it is. So it will get fulfilled only by the food. This is again the example त्यांनी analyze केलं susceptibility as a vacuum. Contagious diseases thrive in childhood. तर त्यांनी म्हटलंय एक झालं infectious disease. वर त्यांनी म्हटलंय ना की we are more susceptible for the infectious diseases and contagious diseases. काही जी इन्फेक्शन्स असतात ते contagious नाहीये, बट जे काही इन्फेक्शन्स आहेत की दे आर कॉन्टॅजियस. जसं आता आपण कोविडच्या फेज मधून जातोय, सो इट इज अ हायली कॉन्टॅजियस डिसीज. सो ही सेड दॅट की द कॉन्टेजियस डिसीज दे आर मोर प्रोन इन द चाइल्डहुड. लहान मुलांना सारखी सर्दी खोकला होत असतो किंवा ताप येतो
किंवा जंत होतात किंवा पोटदुखीचा त्रास होतो. सो दे किंवा त्यांना मिझल्स, स्मॉलपॉक्स हे काही पर्टिक्युलर सीझनमध्ये होतात. सो ही सेड दॅट की दे आर मोर प्रोन फॉर द कॉन्टॅजियस डिसीजेस. का? बिकॉज ऑफ द एक्स्ट्रीम ससेप्टिबिलिटी ऑफ द मायझमॅटिक इन्फ्लुएन्स. म्हणजे काय? तर द मायझमॅटिक मायझम्स आपल्याला माहिती आहे की द मायझम्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर अँड दे आर प्रेझेंट इन द एव्हरीवन्स बॉडी. सो दिस लीड्स टू द मोर प्रोन for the diseases. So miasmatic influences, this leads to the extreme prone for the infection, and this leads to the causation of the disease. सो मोर कॉन्टेजियस होतात त्याच्यामध्ये लहान मुलं, कारण त्यांची इम्युनिटी तेवढी नसते. इफ दे आर नॉट टेकिंग द प्रॉपर फूड, देन द इम्युनिटी त्यांची कमी असते, अँड बिकॉज ऑफ दॅट दे आर मोर प्रोन फॉर द कॉन्टेजियस डिसीजेस. पण सगळे लहान मुलांना सगळे कॉन्टेजियस डिसीजेस होतात असं नाही. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायला लागाल किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये पण जे लहान मुलं असतात, लहान मुलं म्हणजे अप टू द 10 इयर्स ऑफ एज किंवा 12 वर्षापर्यंत जे आपण त्यांना कन्सिडर करतो पिडियाट्रिक एज ग्रुप, तर त्यांच्यामध्ये काही मुलांना खूप वेळा ते आजारी पडतात. आणि अगदी भले मोठे मोठे डिसीजेस पण त्यांना लहानपणीच होऊन गेलेले असतात. जसं अपेंडिक्स असतं किंवा हिपॅटायटिस आहे, की जे लहान मुलांमध्ये नको व्हायला असे डिसीजेस त्यांना झालेले असतात. आता वर्म फॉर्मेशन किंवा टॉन्सिलायटिस इट्स ओके, अक्यूट टॉन्सिलायटिस, वर्म इन्फेस्टेशन्स हे ठीक आहे. पण स्किन डिसीजेस किंवा काही मुलांना खूप कमी वयातच चष्मा लागतो किंवा हिपॅटायटिसचा त्रास होतो. सो दीज आर ऑल द डेंजरस डिसीजेस. हे लहान मुलांमध्ये व्हायला नको. तर काही कॉन्टेजियस डिसीजेस पण असतात की दे आर बिकॉज ऑफ दिस मायझमॅटिक इन्फ्लुएन्स. का? बिकॉज दे आर मोर प्रोन फॉर द डिसीज एजंट्स. दे आर मोर प्रोन. डिसीज एजंट कोण आहे आपल्याकडे? तर मायझम. Because of the susceptibility or the immunity is very low. This susceptibility has an attractive force which draw to itself the disease, which is on the same plane of vibration and tends to correct the miasmatic deficiency. So ही जी susceptibility आहे, which is the attractive force, it draw itself towards the disease, and because of that the morbid state develop. आता ह्याच्यामध्ये जर करेक्ट मायझमॅटिक डेफिशियन्सी आपण फुलफिल केली, म्हणजे जिथे व्हॅक्यूम क्रिएट झालाय बिकॉज ऑफ दॅट मायझम, तर त्याला त्यांनी नाव दिलंय मायझमॅटिक डेफिशियन्सी, की तिथे मायझममुळे व्हॅक्यूम क्रिएट झालाय. दॅट चाइल्ड इज मोर प्रोन फॉर दॅट पर्टिक्युलर कॉन्टॅजियस डिसीज. After having drawn to itself these other disease manifestation, the child becomes immune further onslaughts of some condition. His system has become somewhat clear by the attraction of what Hahnemann calls a similar disease condition. So because of the lower immunity, they are more prone for the contagious disease, and there is a creation of the vacuum. Their reaction is very fast towards the contagious disease, and these contagious disease is only because of the myzum, that is the myzum sora. So to remove this tendency, to cure this tendency, what the Hahnemann said, ki there should be the development of the similar disease condition inside his body. So for that we have to give the similar medicine, so that vacuum जी empty space त्याच्या बॉडीमध्ये क्रिएट झाली आहे बिकॉज ऑफ द लोअरिंग ससेप्टिबिलिटी, ती आपण फुलफिल करू बाय गिव्हिंग द सिमिलर डिसीज. डेफिशियन्सी काही असेल तर आपण याचा आधीचाच कन्सेप्ट बघितला आहे की वेन एव्हर देर इज अ डेफिशियन्सी, आपण तिथे सप्लिमेंटेशन देत नाही, आपण डेफिशियन्सीचं कारण शोधतो की वाय देर इज अ कॅल्शियम डेफिशियन्सी, वाय देर इज अ विटॅमिन B12 डेफिशियन्सी. असिमिलेशन प्रॉपर होत नाहीये, डायजेशन प्रॉपर होत नाहीये. वी आर नॉट गिव्हिंग द सप्लिमेंट की बाबा कॅल्शियमचं सप्लिमेंटेशन घे, विटॅमिन बी. आपण वी आर फाइंडिंग आउट द कॉज. एकदा इम्प्रॉपर डायजेशन असेल किंवा इम्प्रॉपर असिमिलेशन असेल, त्यामुळे डाएटमधनं ते घेतल्या जात नाहीये. सो वी आर रिमूव्हिंग दॅट कॉज, अँड देन ऑटोमॅटिकली इट विल गेट ॲब्झॉर्ब बाय युअर बॉडी. देर इज नो नीड टू गिव्ह द सप्लिमेंटेशन. सप्लिमेंटेशननी काय होईल? डिपॉझिशन होईल, कारण बॉडी ते असिमिलेटच करू शकत नाहीये. द बॉडी कॅनॉट असिमिलेट इन दॅट कंडिशन द कॅल्शियम और सोडियम, आणि तुम्ही अजून त्याला भरणा देता आहात.
So this will leads to the deposition. This may leads to the renal calculi. This may leads to the other problem of the joints. So what we are doing, we are removing the cause for that improper assimilation or the indigestion, so that that body will again absorb, it will again proper assimilate, proper त्यांचा मेटाबॉलिझम होईल आणि मग जी डेफिशियन्सी आहे ती फुलफिल होईल. सो हिअर इन द कॉन्टेजियस डिसीज जो काही व्हॅक्यूम तयार झाला आहे लहान मुलांमध्ये, we are fulfilling it by the formation of the similar disease, and that similar disease is caused only because of the similar medicine. कळले हे दोन्ही पॉइंट्स? Yes, ma'am. So Yes. because of miasmatic influence, there is a development of vacuum inside the body, and this vacuum leads to the contagious diseases, and hence the child became more prone for the diseases. कळत आहे? Yes, ma'am. अंजली वाच. Okay, ma'am. Susceptibility varies in degree in different patients and at different times in the same patient. Homeopathic application of a remedy is an illustration of meeting the susceptibility and filling the vacuum that is present in the sick individual. In other words, the vibrations of the sick individual call aloud for something to meet the need. The proving of the remedy on a healthy individual gives us the basis of similarity of remedies to sick individuals, because in a proving the remedy produces an artificial susceptibility similar to the susceptibility of sick individual. बस. So the susceptibility varies in degree of different patient. हे माहिती आहे आपल्याला. And at different time also, and in the same patient. आपण इथे इनडिस्पोजिशन म्हणू शकतो याला, की प्रत्येक वेळेस बाहेर खाल्ल्यानंतर तो माणूस काही आजारी पडत नाही. सो हे झालं डिफरंट टाइम, की डिफरंट टाइमला ऑफ द सेम पेशंट, पण एखाद्या वेळेस तो त्या माणसाला त्रास होतो. सो त्याची रिॲक्शन कशी आहे बॉडीची टू दॅट पर्टिक्युलर स्टिम्युलाय हे पण जागेनुसार आणि वेळेनुसार व्हॅरी होतं. होमिओपॅथिक ऍप्लिकेशन ऑफ अ रेमेडी इज अन illustration of meeting the susceptibility and filling the vacuum that is present in the sick individual. So जर तो माणूस त्या पर्टिक्युलर टाइमवर आजारी पडला, इफ द रिॲक्शन इज मोर सुटेबल फॉर द डिसीज कॉज, तर आपण काय करतो तिथे, वी आर गिव्हिंग द रेमेडी. कशी रेमेडी देतोय आपण, वी आर गिव्हिंग द सिमिलर रेमेडी. तर त्या सिमिलर रेमेडीमुळे काय होत आहे की फिलिंग ऑफ व्हॅक्यूम, जे एम्प्टी स्पेस त्याच्या बॉडीमध्ये तयार झाली आहे ते आपण फुलफिल करतोय. इन अदर वर्ड्स, द व्हायब्रेशन्स ऑफ सिक इंडिव्हिज्युअल कॉल अलाउड फॉर समथिंग मीट द नीड. आता हे जे व्हायब्रेशन्स ऑफ सिक इंडिव्हिज्युअल कॉल अलाउड म्हणजेच त्याच्यामध्ये साइन्स अँड सिम्पटम्स डेव्हलप होतात. आपल्याला कळणार कसं ना की आपण आजारी पडलो आहोत. What are the indications of disease, or what are the indications of that sick individual? That is the signs and symptoms. मग त्याला जेव्हा साइन सिम्पटम्स येतील, त्याला उलटी होईल, त्याला चक्कर येईल, त्याला लूज मोशन्स लागतील. सो ॲट दॅट टाइम दीज आर ऑल द व्हायब्रेशन्स ऑफ द सिक इंडिव्हिज्युअल. सो ते काय येतात, दे वॉन्ट द नीड, दे वॉन्ट टू फुलफिल देअर नीड. जो व्हॅक्यूम त्यांच्या बॉडीमध्ये क्रिएट झालेला आहे, आवर बॉडी वॉन्ट्स टू ती एम्प्टी स्पेस परत पूर्ण भरावी, म्हणून आपली बॉडी काय करते, साइन्स अँड सिम्पटम्स डेव्हलप करते. अँड इफ यू आर गिव्हिंग द सिमिलर मेडिसिन ॲट दॅट टाइम, दॅट व्हॅक्यूम विल गेट फुलफिल्ड. हे झालं सिक पर्सन मध्ये. व्हॉट हॅपन इन द ड्रग प्रूव्हिंग? इतकं कळालं की ससेप्टिबिलिटी व्हॅरीज इन डिग्री अँड डिफरंट पेशंट अँड एट डिफरंट टाइम्स इन द सेम पेशंट. कळालं इतकं? Yes, ma'am. Now what happened in the drug proving? We are sickness मध्ये काय झालं? In the sickness we are developing the natural susceptibility. की sickness मध्ये vacuum तयार झाला होता, आपण त्याला similar medicine दिली, that vacuum will get fulfilled. आता आपण काय म्हणू शकतो, the sickness we develop the natural susceptibility. आपण त्याची natural susceptibility restore केली. But proving मध्ये काय होईल?
in the proving we are causing artificial disease. Deliberately आपण त्याची ससेप्टिबिलिटी कमी करतो आहे. मग इथे कोणते ससेप्टिबिलिटी? वी आर कन्सिडरिंग द आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी. So in the drug proving of the remedy on the healthy individual gives us the basis of similarity of the remedies to the sick individual, because in a proving the remedy produces artificial susceptibility similar to the susceptibility of the sick individual. So proving मध्ये आपण जी remedy prove करतो on the basis of symptom similarity, we are giving that medicine to the sick individual. कधी देतो? जेव्हा प्रूव्हरची आणि सिक इंडिव्हिज्युअलची ससेप्टिबिलिटी गेट मॅचेस. जेव्हा ही आपण डेलिबरेटली आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी प्रूव्हर मध्ये फॉर्म करतो, when he gives us the signs and symptoms, if it is exactly similar to that of the proving susceptibility is exactly similar to the susceptibility of the sick individual, that proved medicine now became a remedy for that patient. So artificial susceptibility we are deliberately forming in the prover, whereas the natural susceptibility we are restoring in the sick individual. So this is the benefit of proving. Ki in the proving deliberately we false that person sick, and there is a development of artificial susceptibility. Artificially आपण त्याला रिॲक्ट करायला लावतो. त्याचे एकदा का रिॲक्शन्स आल्या त्या साइन्स अँड सिम्पटम्स वर we are giving that same proved medicine on the sick individual. Kadi? When the exactly similar susceptibility तिथे पण ती natural असते, because natural disease तिथे झालेला असो. So when that artificial disease is artificial susceptibility is completely matches with the natural susceptibility, that will become a remedy for that patient. So for drug proving we are considering artificial susceptibility, and for the sick individual we are considering natural susceptibility. कळलं इतकं? मॅम बोला. हा मॅम, याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जी आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी आहे ती म्हणजे प्रूव्हरची ती पेशंट सोबत मॅच करतो आपण, तेव्हा ती मेडिसिन देतो. बरोबर. तर मग असं पॉसिबल आहे का? की कारण आपण इथे काय आधी हे केलं की ससेप्टिबिलिटी डिफरंट आहे डिफरंट इंडिव्हिज्युअल्स मध्ये. हो, आपल्याला आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी आणि नॅचरल ससेप्टिबिलिटी मॅच करायची आहे, म्हणजे आपल्याला साइन्स अँड सिम्पटम्स मॅच करायचे आहेत. आपण प्रूव्हिंग मध्ये काय करतोय? साइन्स अँड सिम्पटम्स घेतोय ना. इथे आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी इन टर्म्स ऑफ व्हायब्रेशन्स फ्रॉम द बॉडी, म्हणजे साइन्स अँड सिम्पटम्स. जेवढी त्या प्रूव्हरची जेवढी ससेप्टिबिलिटी असेल तेवढे तो साइन्स अँड सिम्पटम्स डेव्हलप करणार. सगळे साइन्स अँड सिम्पटम्स आपल्याला एका प्रूव्हर मध्ये मिळतात का? नाही. सपोज आपण नक्सोमिका प्रूव्ह करतोय, तर नक्सोमिकाचे सपोज 10 सिम्पटम्स तुम्हाला माहिती आहेत फ्रॉम द केंटला 10 मिळालेत, क्लार्कला पण 10 मिळालेत, पण समजा बोनिंग हुसेनला 5च मिळालेत, तर बोनिंग हुसेन चुकीचा ठरला का? नाही, कारण त्याला नाही मिळालेत ना. म्हणून आपल्याला काय सांगितलंय आपण ऍफोरिझम्स मध्ये बघितलं ड्रग प्रूव्हिंगच्या, की एका क्लिनिकल ट्रायल मधून आपल्याला सगळे सिम्पटम्स मिळत नाही. आपल्याला खूप असे क्लिनिकल ट्रायल्स करावे लागतात, मेनी इंडिव्हिज्युअल आणि दोन्ही जेंडरवर आपण ते करतो. एकदा प्रूव्हिंग झालं तिथे थांबत नाही ना आपण. एकदा क्लिनिकल ट्रायल करतो, दुसरी करतो, तिसरी करतो, आणि ह्या सगळ्यांचं समअप करून मग आपण ती मेडिसिन मेट्रामेडिकामध्ये पुट फॉरवर्ड करतो. आता ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी म्हणजे साइन्स अँड सिम्पटम्स. आता नक्सोमिकाच आपण एक्झाम्पल घेतोय. सपोज एका प्रूव्हर मध्ये फक्त नॉशिया, वॉमिटिंग आणि आता येतोय. सपोज एका पेशंट मध्ये इथे आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी म्हणजे साइन्स अँड सिम्पटम्स. सो एक तुमच्याकडे पेशंट आला, किंवा तुम्ही एक प्रूव्ह केलेलं आहे मेडिसिन, त्याच्यात तुम्हाला 10 सिम्पटम्स मिळाले, दॅट इज अ नक्सोमिका. पण 10च्या 10ही सिम्पटम्स तुम्हाला पेशंट मध्ये मिळतील का? मगच तुम्ही नक्सोमिका देणार का? नाही. त्यातले 2 जरी सिम्पटम्स तुमच्या पेशंट मध्ये आलेत, समजा तुमच्या पेशंट मध्ये नॉशिया, वॉमिटिंग आहे, बट अर्ली इन द मॉर्निंग आहे, अँड पेशंट इज इरिटेबल,
आणि त्याला बाहेरचं खाऊन झालेलं आहे, हे तुम्हाला कॉज मिळाला, सेन्सेशन मिळालं, त्याचं नेचर मिळालं, तर तुम्ही नक्स ओमिका देऊ शकता ना. हो. त्याची थर्स्ट भलेही मॅच होत नाहीये, त्याच्या मोडॅलिटीज आपल्याला मिळालेल्या नाहीये, तर मग त्याची जी काही आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी होती प्रूव्हरची, ती काही प्रमाणात का होईना बट एक्झॅक्टली सिमिलर विथ दॅट नॅचरल ससेप्टिबिलिटी ऑफ द पेशंट. अच्छा. एक्झॅक्टली सिमिलर झाली ना काही पॉइंट्स नुसार. हो. मग एक्झॅक्टली सिमिलर आपण कुठे घेतो? कॉमन पॉइंट्स घेतो का आपण? आपण कोणते पॉइंट्स घेतो? पिक्युलियर पॉइंट्स घेतो की नाही आपण? हा. मग पिक्युलियर इथे काय झालं की तो माणूस इरिटेबल होता, बाहेरचा खाऊन त्याला झालाय आणि मॉर्निंग आहे, बरोबर आहे. मग हे नक्स ओमिकाचं पिक्युलियर आहे. म्हणून मी म्हटलं की आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी, the patient may be susceptible to the number of remedies, but the greatest susceptibility will be manifest in the similar medicine. खूप मॉर्निंग डायरियाच्या मेडिसिन्स आहेत आपल्याकडे, प्रूव्ड झालेल्या आहेत, पण त्याचे जे बाकीचे सिम्पटम्स आहेत जे पिक्युलियर, ते फक्त नक्स ओमिकाशीच मॅच होतात आहे. भलेही ते दोनशी का मॅच होईना, पण ती त्याची जी ससेप्टिबिलिटी होती आर्टिफिशियल त्या पर्टिक्युलर प्रूव्हरची, ती या पेशंट सोबत मॅच होते, म्हणून आपण त्याला नक्स ओमिका देणार. कळलं का? हो 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 मॅम. क्लिअर झालाय? हो हो मॅम. ओके, कळालं इथपर्यंत सगळ्यांना? येस मॅम. So which point we have learned from these two paragraphs? Ki the susceptibility in children we have seen. Second point we have seen that ki we are considering the artificial susceptibility in the drug proving, and we are considering natural susceptibility in the sick individual. When both the susceptibilities will get matched, then there will be that medicine will be a remedy for that particular patient. Clear आहे दोन्ही points? येस मॅम. Yes, ma'am. कळत आहे का सगळ्यांना? हो मॅम. हो ma'am. निरंजन, अलिशा, शिवानी, सेहर, प्रियंका, तेजस्विनी, सुशांत, Yes, ma'am. सोनिया, श्रीनिवास, उर्वी, पूजा. Ma'am. श्रीनिवास खूप दिवसांनी आला रे. Yes, ma'am. Yes, श्रीनिवास येस मॅम. कुठे होता? मॅम थोडा आजारी होतो मी. शिवानी, पूजा, जीवन. जीवनी बऱ्याच दिवसांनी आला आज. बर, उद्या विचारेल ना मी काय समजलं ते. सगळ्यांनी जेवढे येस मॅम म्हटलंय त्यांनी विचारायचं ना. येस मॅम. येस मॅम. उद्या तुम्ही अब्सेंट म्हणजे सगळे. ठीक आहे. हा वाच अंजली.